आता त्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये आता त्या पक्षाच्या राज्याचे अध्यक्ष फार हुशार आहेत, ते मलाही माहिती आहे, आमच्या पंकजाताईलाही माहिती आहे. ते आले पण उमेदवारी अर्ज दाखल करायला मध्ये आले नाहीत, कारण त्यांना माहिती आहे हे भौरंग लहानी सोबत पडलाय तर मोठी सोबत निवडून यायचा विषय येतो कुठून. मुद्दा हा की त्याला त्यांच्या अध्यक्षाच्या समोर आणि कार्यकर्त्याच्या समोर, हे खरे आडसकर साहेब, छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ खावा लागली की मी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ खातो की मॅनेज कॅन्डिडेट नाही. याचा अर्थ काय? मी महाराजाला हात जोडून मी छत्रपती शिवरायांच्या नतमस्तक होऊन माफी मागतो. खोटी शपथ खाल्ली, जाऊ द्या, माफ करा. आता ह्याचं काय कारण आहे का? मी काय पुरावे देईल? नाही, एवढे बी देणार नाही की फॉर्म वापस घेईल. पक्ष सोडायच्या अगोदर या व्यक्तीने राज्य सरकारकडून आचारसंहिता लागायच्या 2 दिवस अगोदर, पक्ष प्रवेश करायच्या 2 दिवस अगोदर महायुतीच्या सरकारकडून सोलापूरच्या आणि केजच्या दोन्ही कारखान्याचं एक्सटेन्शनचं प्रपोजल 8 तासात मंजूर करून घेतलं. उपमुख्यमंत्री अजितदादाच्या कारखान्याचं सुद्धा झालं नाही, याचं झालं. आणि तरी ह्यांनी भौरंगपणा केलाय, समजून घ्या. आता ह्यांनी म्हणले की कृषी मंत्र्यांनी बघावं की मी शेती काय करतो. आता कृषी मंत्री म्हणून चॅलेंज केल्यावर बघावंच म्हणलं. पण आज अफिडेव्हिट मध्ये बघितलं, हे तर शेतकरी पुत्र पण बगर जमिनीचा आहे. ह्याला जमीनच नाही शेतीची, आणि जेवढी जमीन आहे तेवढी प्लॉटिंगची आहे. मला वाईट वाटतंय त्या गोष्टीचं. आज स्वर्गीय मुंडे साहेबांचा फोटो या ठिकाणी पुतळा आहे. इथं बसलेले असंख्य जण आहेत. माझ्या सहित या क्षणाला अंगावर काटा येतो. अनेक निवडणुका आठवतात. 1995 ची रजनीताईची निवडणूक आठवतीये. कॉलेज जीवनात होतो. रजनीताईला मुंडे साहेबांनी उभं केलं आणि संबंध जिल्ह्याला आव्हान केलं की रजनीताई पाटील आहेत, माझ्या भगिनी आहेत, मी उभा आहे, तुम्ही निवडून द्या. जयसिंग काका पाटलांना उभा केला, कधी बघितलं नाही जात पात काय, मी उभा आहे, जयसिंग काका निवडून आले पाहिजेत. 1999 ला सुरेशांना आपण दोघांना उमेदवारी दिली. तुम्ही दोघांना उभं केलं. दोघांना उभं करून म्हणले गोपीनाथ मुंडे उभा आहे, यांना निवडून द्या. भैयासाहेब 2004 ला तुम्ही उमेदवार, तुम्ही उभा राहिलात. तुमच्यासाठी सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभं राहून सांगितलं की अमरसिंह पंडित नाही, गोपीनाथ मुंडे उभा आहेत. आपल्यापैकी अनेक जण इथं आहेत. धोंडे साहेब आपण सुद्धा अनेक जण इथं आहेत. आणि जे मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर जे झाले, त्या ताईंनी या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगितलं की मी उभा आहे.
लक्ष्मण अण्णाला निवडून द्या, मी उभा आहे. मुंदळाताईंना निवडून द्या, सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना. आज माझ्यासाठी ही का आठवणीची गोष्ट आहे की आज या ठिकाणी या बीड जिल्ह्याची निवडणूक जात पात धर्मावर जाते. आमची जात काढली जाते. कधी या बीड जिल्ह्याने जातीपातीचं राजकारण केलं, कधी स्वर्गीय मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण केलं, कधी माझ्या भगिनीने जातीपातीचं राजकारण केलं, कधी मी जातीपातीचं राजकारण केलं. आपल्या आई बापाच्या साक्षीनं आपण सगळ्यांनी स्टेजवरच्या आणि आपल्याही सगळ्यांनी मनावर हात ठेवून सांगावा, कधी कमी आधी जात पात धर्म याचं राजकारण केलं. आरक्षणाचं आंदोलन झालं. अरे आरक्षणाचं आंदोलन झालं 1998 पासून. या मराठा आरक्षणाचा आंदोलनातला चळवळीतला मी एक कार्यकर्ता आहे. हो, मला बोलायचा अधिकार आहे. नरड्यातनं रक्त पडेपर्यंत सभागृहामध्ये मराठा आरक्षणासाठी मी लढलो आहे. आता आंदोलन झालं ज्याचा उल्लेख केला गेला की निजामकालीन दस्ताप्रमाणे कुणबीचे या ठिकाणी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजेत. सरकारने मान्य केलं, आंदोलकाचा सन्मान केला, समाजाचा सन्मान केला. आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीच्या सरकारनं कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचा GR काढला. कशासाठी हा GR होता की आमच्या मराठा समाजातला गरीबातला गरीब पोरगा ज्याला शिक्षण मिळू शकत नाही, ज्याला पोटाला भाकर मिळू शकत नाही, ज्याला नोकरी मिळू शकत नाही, म्हणून याला या आरक्षण पाहिजे, म्हणून कुणबीचं प्रमाणपत्र पाहिजे. पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल? या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं, ज्याचं राव होय भौरंग सोनवणे. हा नोव्हेंबरचा GR आहे. हे त्यांचं कुणबीचं प्रमाणपत्र आहे. जानेवारीत कुणबी प्रमाणपत्र द्यायला चालू झालं. हे एवढा गरीब आहे, एवढा गरीब कारखानदार आहे. एक नाही दोन कारखानदार आहे की ह्याला कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली. 11 जानेवारीला अर्ज दाखल केला, 14 जानेवारीला कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं आणि 12 मार्चला केच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मधून अर्ज भरला. का या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होतं? का या कारखानदार पुत्रासाठी हे आंदोलन होतं? अरे मी मानलं असतं आज तुम्ही जात पात धर्म या नावावर जर निवडणूक काढणार असाल तर या व्यक्तीने आज ज्या समाजात जाऊन मत मागतोय या व्यक्तीने या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या 20 वर्षातलं यांनी दाखवावं. एक भाषण. अरे हा व्यक्ती कधी रस्त्यावर एकदा या समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर बसला? एक उदाहरण दाखवा. एक भाषण नाही, एक उदाहरण नाही. पण प्रमाणपत्र घ्यायला पहिले हे भलं करणार आहेत. ह्यांची अवकात आहे. स्वतःच मॅनेज नाही म्हणून शपथ खावा लागती. आणि ह्यांनी म्हणले की काय दिवे लावले जिल्ह्यात.